नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं जोसा काउन्सिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. या संदर्भामध्ये जेव्हा हे शेड्यूल आलेलं होतं तेव्हा आपण एक परिपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर केलेला होता. जोसा काउन्सिलिंगच्या संदर्भानं अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. ज्या मुलांना IIT, NIT, IIIT आणि गव्हर्नमेंट फेडरल टेक्निकल इन्स्टिट्यूट अशा या कॉलेजेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर जोसा काउन्सिलिंगची जी चॉईस फिलिंगची प्रक्रिया आहे ही ऑलरेडी 3 जूनपासून सुरू झालेली आहे. उद्या 8 जून सायंकाळी 8 वाजेपर्यंत चॉईस फिलिंगसाठी वेळ आहे. त्यानंतर 9 तारखेला मॉक 1 आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे साधारण कुठलं कॉलेज आपल्याला मिळू शकतं भरलेल्या चॉईस फिलिंगपैकी ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये जर आपण काही बदल केले तर त्यानंतर 11 तारखेला 10 तारखेपर्यंत जे काही बदल होतील केलेले असतील आपण त्यानुसार जे येतं कोणतं कॉलेज मिळू शकतं ते पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे येतात ते चॉईस लॉक होतील आणि तिथून पुढं राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 असे साधारण पहिल्या टप्प्यामध्ये 6 राऊंड जोसाचे लागोपाठ लागतील. तर थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना BTech पेपर 1 म्हणजे JEE मेन्सचा जानेवारीमध्ये झालेला सेशन आणि एप्रिलमध्ये झालेला सेशन यापैकी ज्या पेपरमध्ये आपल्याला चांगला स्कोर होता त्या स्कोरच्या माध्यमातून BTechसाठी आपल्याला जाता येतं. आणि जो पेपर 2 आहे आर्किटेक्चरच्या संदर्भाने ज्या मुलांनी पेपर 2 दिलेला आहे, ज्यांना चांगले मार्क्स आलेले आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या प्रक्रियेमध्ये जाऊन चांगल्या कॉलेजच्या प्रवेशासाठी प्रयत्न करता येतो. सो सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे की आता तुम्हाला जर या प्रक्रियेत जायचं असेल तर तुमच्या हातामध्ये फक्त 24 तास उरलेले आहेत. आता साधारण 8 वाजलेत. उद्या 8 जून ही जोसा काउन्सिलिंगच्या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेसाठी शेवटची वेळ आहे. त्यानंतर तुम्हाला मॉक 1 पाहायला मिळेल आणि त्यानंतर मॉक 2 पाहायला मिळेल. त्या दरम्यान तुम्हाला प्रेफरन्सेस शफल करता येतात, काढता येतील, ॲड करता येतील. परंतु चॉईस फिलिंगच केलेली नसेल तर मग पुढे तुम्हाला काही स्कोप राहणार नाही. अर्थात सगळ्या ज्या मुलांना चांगले पर्सेंटाईल आहे JEE मेन्समध्ये अशाच विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत जावं. आणि जे ॲडव्हान्सला इलिजिबल झाले आहेत, ॲडव्हान्स परीक्षेत त्यांनी चांगलं परफॉर्म केलं आहे अशा मुलांनी IITसाठीच्या संदर्भाने ही प्रक्रिया करावी. सो जोसा काउन्सिलिंगच्या संदर्भानं एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी शेअर केली आहे. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.